कृषी संजीवनी त्याला काहीतरी इंटरनेट करा, तुम्हाला लक्की ड्रा लागल. केवायसी तर लय असते. काहीतरी सांगत होता इलासरावाच्या काळातलं काय सांगत ही आहे काय? का? 4च्या खाली नाही 5च्या पुढे नाही. बोला, या इकडं, या इकडं. आणि आता काय झालंय, जमिनीची प्रत कमी झाली. सोयाबीनला 4,000 रुपये भाव आहे. बरं वाटलं. लाईट सकाळी का देत नाही बरं मामा? शेतकऱ्याचं सध्याचं दुखणं म्हणलं तर आता कसं आहे, पहिल्यापेक्षा बरंच आहे. आता कॉम्प्युटरचा जमाना झालाय. आता 15 कट्टे होईलेत, त्या एकरमध्ये 3-4 कट्टे होत होते पहिले. 17 दुनी 34 कट्टे झाले. त्याच्यामधलं सेंद्रिय खत कमी झालेत आणि हे रासायनिक खत जास्त वापरल्यामुळे जमीन नापीक होऊ लागली. 4 आहेत परवडतंय काय एवढं? बोला, या इकडं, या इकडं. 1000 रुपये देते ते आम्हाला काहीच परवडत नाही. त्याच्यामध्ये भावच नाही बीजेपीच्या सरकारमध्ये. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, हे आमच्या सगळ्या फोड करून बरोबर आम्हाला बिना पैशाच्या फोड करून दिल्या. कर्करोग आपल्या लातूर जिल्ह्यात सगळ्या महाराष्ट्रात जास्त आहे. हाय ती इकावं लागत होतं, हाय ती इकावं लागत होतं. पैशाचा पक्षाचा संबंध नाही. आता भरपूर अन्न तयार झालं, पण सगळं विषारी तयार झालंय. सगळं पहिलं काँग्रेस सरकार होतं 30,000 रुपये सोनं होतं. गोरगरिबांना घ्यायचं कसं? गरीबाला सोनं घेणं होतंय का? या जरा. पण सांगतो, काँग्रेसनं पहिलं शेतकऱ्याला फुकट म्हणलं. सगळ्या योजना भरपूर आपल्या इथं अंमलात येईना गेल्यात. रेणापूरमध्ये आलो होतो आणि 2 शेतकरी खर तर हे भाजपचे आहेत, मात्र दोघांमध्ये संवाद होता आणि तो संवाद ऐकून मला वाटलं की हा व्हिडिओ महाराष्ट्रानं ऐकला पाहिजे. काय म्हणत होता मामा? शेतकऱ्याचं काय दुखणं सांगत होता? शेतकऱ्याचं सध्याचं दुखणं म्हणलं तर आता कसं आहे, पहिल्यापेक्षा बरंच आहे. पहिलं एवढं काही नव्हतं, मिळत बी नव्हतं शेतकऱ्याला काही, आणि आता मिळाले. पहिलं आमचा अनुभव असा आहे की जमिनी गावात प्रत्येक जण विकत होते. आता जमिनी विकायलाच कोणी काढणार, जरी विकायला तर गावातलाच घेतोय. पहिलं काय करत होते, परगावची येऊन घेत होते, व्यापारी वगैरे घेऊन येत होते, त्यांनी घेत होते. आता गावातला म्हणते त्याच्यापेक्षा मी आगाव देतो, मलाच दे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला कुठल्या गोष्टीची अडचण राहिली नाही. माझ्या अडचण राहिली नाही म्हणते त्यावेळेस. अडचणी काय आहेत ते आता बोलू द्या की त्याला. अडचणी मला काय सांगायच्यात की आता काय झालंय, हरणं ह्याने आमच्या गावातले सगळे घेऊन जावं आणि आमच्या हरणापासून संरक्षण करावं. दुसरं हरणाचा त्रास इतका आहे, आम्हाला रात्रंदिवस हरणं खालीत. सकाळी त्यांना खाऊ देणार दिवसा, म्हणून संध्याकाळी सुद्धा हरणं खाऊ लागली जातात. धान कसं आम्ही राखायचं. पुन्हा दुसरी गोष्ट, डुकरं इथं डुकराला मारायची परवानगी, त्यांनी डुकरं घेऊन जावं, हरणं घेऊन जावं आणि त्यांच्या ह्याच्यात फोडावं. त्यांना जिथं काय आपले गायराणे असतील, सरकारी रानं असेल, कुठं असतील, वन पिणं असतील, तिथं नेऊन सोडावं. डुकराचा लय त्रास व्हायला नाही, त्रास आहे. हरणाचा डुकराचा प्रत्येक शेतकऱ्याला त्रास आहे. सरकार चांगलं आहे, सरकार आता पण हरणाचं डुकराचं करायचं काय? त्यांनी सरकारने त्याच्यावर काहीतरी त्या ठिकाणी करून ते डुकरं हरणं कमी करावे, शेतकऱ्याचा त्रास कमी करावा. रात्रीच्याला बेरात्रीच्याला शेतकरी शेतात जातोय आणि लाईटवर आल्या. लाईटचं काय झालं? लाईट तर काय संध्याकाळी आता आम्हाला 8ला येते लाईट आणि पुन्हा संध्याकाळी 2ला जाते. कसं करायचं आम्ही तिथं? सांगा बरं आता, लाईटचं कसं? तू सगळं चांगलं आहे, डुकरं नाही व लाईटवर. अहो, मी तफावत सांगायला, पहिलं कसं होत होतं, बटन दाबून आलं की लाईट बंद व्हायची. बटन दाबून आलं की, आता तसं होत नाही. पण रात्रीच्या लाईट नको, दिवसा लाईट पाहिजे. आता तुम्ही दोघं बी आता कॉम्प्युटरचा जमाना झालाय. आता पहिल्याच्या सुधारण्यापेक्षा त्याच्यात 10 पटीनं 100 पटीनं सुधारणा झाला पाहिजे, असं माझं म्हणणं. लाईट सकाळी का देत नाही बरं मामा? सकाळी त्याला ते व्होल्टेज पुरत नाही काहीतरी म्हणतात, असं काहीतरी त्यांचे कारण सांगतात ते. पण दुसरं एक तुम्हाला सांगतो ह्याच्यात महत्त्वाचं, भावावर आता बोलू ना, दोघे भाजपचे हाव ना, काय हरकत आहे? सोयाबीनला लय लांब जायला, सोयाबीनला 4,000 रुपये भाव आहे. बरं वाटतंय का? नाही ना, पुरवडत नाही. आणि मग सगळं चांगलं आहे म्हणलं की आता एक लक्षात ठेवा, आता पहिलं कसं होतं, भाव एकदम कमी राहत होता आणि उत्पन्न म्हणलं तर आता ज्या एकरमध्ये 10-15 कट्टे होईलेत, त्या एकरमध्ये 3-4 कट्टे होत होते पहिले. लयच हुशारीनं उत्तर दिलं बाबा. मला बरोबर वाटणं गेलं ही. कारण काय वाटणं गेलं, आम्ही 71 नंबर हा पेटो पेरलं तर त्यावेळेस आम्हाला 2.25 एकर मध्ये 17 दुनी 34 कट्टे झाले. आणि आता काय झालंय, जमिनीची प्रत कमी झाली आहे, प्रत कमी झाली आहे. त्याच्यामधलं सेंद्रिय खत कमी झालेत आणि हे रासायनिक खत जास्त वापरल्यामुळे जमीन नापीक होऊ लागली. 4,000 रुपये भाव परवडतंय? परवडतच नाही. कसं परवडतंय भाव? आता उत्पन्न माल शासन 5,328 रुपये, 5,328 रुपये आहेत. परवडतंय काय एवढं? या नाही, ठीक आहे ना. आता जी त्यांनी बांधलेला भाव आहे, त्या भावाच्या पुढे तर आपण काही बोलू शकत नाही. बांधलेला भाव आहे ती घ्यायला तयार आहे. शासनानं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की बाबा तुम्ही माल व्यापाऱ्याला देऊ नका,
तुम्ही माल इकडं ह्याला फेडरेशनला घाला आणि त्याच्या वर दिले तर तिकडे घाला. त्याच्यापेक्षा जास्त व्यापाऱ्याकडे व्यापारी तर कमी देते की मामा कमी दिल्यावर घालू नका मग. व्यापारी कमी देत आहे का कोण कमी देत नाही त्याला व्यापारी आपला माल घेतात आणि ती फेडरेशनला घालतात. ती कसं कमी घेतील जास्त कसं घेतील आपल्याला? काय 4,500 रुपये भाव देईल आता काय देईल ती व्यापारी तरी 4,500 रुपये देते आम्हाला काहीच परवडत नाही त्याच्यामध्ये. हा खताचं पोतं किती वाढलेलं आहे. साहेबांना ह्यांच्यामध्ये भावच नाही बीजेपीच्या सरकारमध्ये. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ह्यांनी उद्धव शिंदेला काढलं आणि खाली खाली आणलं. 4च्या खाली नाही 5च्या पुढे नाही यांचा भाव आहे. बोलायला ती काय म्हणले माहितीये का ते ठाकरेंना जेव्हापासून खाली आणलंय तेव्हापासून सगळा गोंधळ सुरू आहे. बरोबर का? एक मिनिट ऐका. सगळ्याचे मत त्यांच्या हिशोबाने असतात, त्याच्याबद्दल आपलं काही दुमत नाही. पण वस्तुस्थिती ह्याच्यापेक्षा बेकार असता भोगले आम्ही. पहिलं 4 वर्ष माल ठेवून 1200 आणि 1300 निघले आम्ही पहिलं. इलासरावाचं काहीतरी सांगत होता. इलासरावाच्या काळातलं काय सांगत आहे काय? का एक चांगल्या गोष्टी बी काही त्या काळात झाल्यात असं झालं नाही असं नाही. शासन आले आमच्याद्वारे आमच्या घरी शासन येऊन त्यांनी आमच्या सगळ्या फोड करून बरोबर आम्हाला बिना पैशाच्या फोड करून दिल्या. आता किती पैसे घ्याले ती? भाजप नाव सांगा आणि कुठल्या पक्षाच्या होती सांगा बरं. पैशाचा पक्षाचा संबंध नाही. बरं, नाव काय तुमचं? माझं जगन्नाथ करमुडे आहे ना. कुठलं आहे गाव तुमचं? गाव खलंगरी आहे. आणि भाजपचं पण भाजपलं असलो तरी बी त्याच्यामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. सांगा. आता तुमचं आमचं म्हणण्याचा उद्देश बरोबर आहे. शेतकरी मला एकच म्हणायचे, प्रत्येक शेतकऱ्यांना ठामपणे म्हणावं की बाबा लोकांच्या गरजा आता भागाल्यात का पहिलं भागत होत्या. पहिलं कुणाची गरज भागत नव्हती. हाय ती इकावं लागत होतं, हाय ती इकावं लागत होतं. आता शेतकऱ्याला काही इकायची गरज नाही, शेती इकायची गरज नाही. त्याच्यावर माझं असं म्हणणं आहे. आता भरपूर अन्न तयार झालं पण सगळं विषारी तयार झालंय. सगळं रासायनिक सगळे खात आहेत, रासायनिक औषध आहेत. विषारी असल्यामुळं ही अन्न तयार झालेलं माणसं ह्या अन्नामुळं कर्करोग आपल्या लातूर जिल्ह्यात सगळ्या महाराष्ट्रात जास्त आहे. कर्करोग जास्त झाला की विषारी अन्न पिकविण्याचं कारण तर शेतकऱ्याकडेच म्हणावं लागलं दोष की शेतकरी पिकवाले. मग आपण बी थोडं बाकीच्या गोष्टीतून आपल्या खाण्या भावच मिळत नाही. तसलं जर प्याला भाव मिळेल का? मग भाव मिळेल का आपल्याला? सेंद्रिय खताला भाव उत्पन्न बी जास्त पाहिजे. आपलं विषाणू वापरायला बी नाही पाहिजे. तर उत्पन्न बरं, काय धोरण चुकतंय ती जरा समजावा बरं सरकारला. भाजप तिकडे बघून सांगा. आम्हाला काय वाटतंय सेंद्रिय खताला प्रोत्साहन देऊन सेंद्रिय खताचे भाव ह्यांनी कमी का करू नये? सेंद्रिय खताला यांनी सबसिडी का देऊ नये असं आम्हाला वाटतंय. सेंद्रिय खताला सबसिडी नाही यांची. बाजारपेठा उपलब्ध होत्यात का? जर केलं तुमचा समजा तर खाणारे माणसं खूप आहेत, पैसेवान भरपूर आहेत. त्याचं उत्पन्न झालं तर त्याला भाव देऊन खाणारे भरपूर आहेत. पण माल मिळणार गेला सेंद्रिय. आता ही योजनावर या जरा शेवटचा 1 मिनिट. ही लाडकी बहीण योजना आणली त्याच्यावर काय वाटतंय तुम्हाला? काय ठीक आहे, जनतेला पैसा मिळाला हे काय वांधा नाही ना. जनतेला पैसा मिळणं ऐका प्रत्येकाच्या घरी पैसा मिळालाय. पहिलं कसं होतं गरीबाला सोनं घेणं होतंय का? इकडे बघून इकडे करून खाणाऱ्याला सोनं घेणं होतं का? यांनी सोन्याचे भाव वाढले कचून. काढविले सोन्याचे भाव. ती आता ती सांगत नाही मी. आता ही सरकार आहे आता सरकार. पहिलं काँग्रेस सरकार होतं 30,000 रुपये सोनं होतं. हे आले की लॉकडाऊन केलं की 50 आणि 60 करून टाकलं. ते पार आता 1.25 लाख आणि 1.5 लाख रुपये करून टाकलं. पण त्या लाडक्या बहिणीवर विचारलं त्याचं काय? आता काय आता सांगतो की लाडक्या बहिणी सोनं घ्यायचं कसं? लाडक्या बहिणी अरे गोरगरिबाने घ्यायचं कसं? लाडक्या बहिणीला पैसे ही काय करायचे? कुटके टाकायचे आणि मतदान घेण्यासाठी प्रयोग करायचे. हे प्रयोग आहेत सगळे. पण सांगतो काँग्रेसनं पहिलं शेतकऱ्याला फुकट म्हणलं आणि त्याचाच मुख्यमंत्री बसला की त्यानं सांगितलं होतं नाके बंद करण्याकरता आम्ही शंकररावला अडविलं. शंकररावने 1 वर्षाचं पण शंकरराव चव्हाण 1 वर्षाकरता ऐका 1 वर्षाकरता आम्हाला मोहलत द्या. महिनाभर आम्ही गाड्या बंद केल्या. 1 महिन्याची मुदत घेतली होती. शंकरराव चव्हाण गेलं, शरद पवार आला, मला त्यानं दिलतंय. पण ह्यांनी जी योजना दिल्यात कुठल्याच योजना बंद पडल्या नाहीत, कुठल्याच आतापर्यंतच्या काळ. आणि जी बी जनतेला मिळतंय ही जनतेलाच मिळतंय. पहिलं नेत्याला मिळत होतं, आता जनतेला मिळते. समाधानी आहेत म्हणायला. आता ही योजनावर समाधानी आहेत आणि सगळ्यावर समाधानी. सगळ्या योजना भरपूर आपल्या इथं अंमलात येईना गेल्यात. मी सांगतो सगळ्या योजना आता आपल्या इथं पोखरा योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी, त्याला काहीतरी इंटरनेट करा, तुम्हाला लक्की ड्रा लागल. केवायसी तर लय असते. ती आवड आहे. आणि तसलं करून पुन्हा तुम्हाला मिळेलच असं नाही. तुम्हाला लक्की ड्रा म्हणले मला लक्की ड्रा. लकी ड्रॉ काय असते? अहो एक लक्षात ठेवा
पैसे तुम्हाला मिळायचे का नाही, नसले मिळायचे तर करू नका ना. पहिले जसे आपलं लकी ड्रॉ काय करायचे द्यायचंय असं हे लकी काय ड्रॉ योजना फक्त आम्हाला दाखवायच्या आणि आम्हाला फायदा काहीच नाही. मी काय म्हणतो, ही कशी आहे योजना की सगळ्यालाच योजना मिळावं वाटाल्यात. मग सगळ्याला योजना मिळू वाटाल्यात, मग सगळ्या करता योजना म्हणल्यावर मग आता सगळ्याला कशा पुरत्याला, मग त्याच्यामुळे लकी ड्रॉ काढत असतील आणि लकी ड्रॉ करता ज्याचं निघेल त्याला मिळेल. हे दोघं ओळखीचेच असावेत. रेणापूरच्या या चौकामध्ये असलेली संवाद आणि ही संवाद जो आहे तो शेतकऱ्यांचा आहे. जरी सरकार सांगत असलं की आम्ही भाव देतोय, भावामुळं म्हणजे सगळं काही चांगलं आहे, शेतकरी समृद्ध आहेत आणि सगळं काही ठीक आहे, मात्र या चर्चेमध्ये तुम्हाला लक्षात आलेलं असेल की जरी हे भाजपचं काम करीत असले, भाजप पक्षासाठी मतं देत असले, तरी जर चौकात आले तर एकमेकांचे विचार पटले नाही तर भिडतात सुद्धा, हे मात्र नक्कीच. अशाच संवाद आणि चर्चासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. इथंच थांबूया. धन्यवाद.